दिला आणि मी विश्वास ठेवतो की परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि आज परत एकदा देव आपल्याशी बोलेल. एकदम वेळेत आपण परमेश्वराचं वचन संपू, कारण अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत, नाही का? पण विश्वास ठेवू की जेवढा वेळ तेवढा परमेश्वर आपल्याशी बोलेल, जेव्हा तेवढा देवाचा आत्मा चालवेल तेवढंच मी बोलेल. आणि विश्वास ठेवू काहीतरी परमेश्वर आज आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करेल. आमेन. सर्वजण तयार आहात देवाचं ऐकण्यासाठी? ओके, एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, मी तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण हा समय तुझ्याकडून आहे. मी प्रार्थना करतो देवा, तू आम्हा प्रत्येकाला संधी दिली की आम्ही तुझी आराधना करू शकू आणि तू आम्हाला संधी दिली की आम्ही तुझी वाणी ऐकू शकू. म्हणून दे बाप्पा, तू दिलेल्या ह्या संधीबद्दल आणि तुला परमेश्वर आणि या समयाबद्दल तुला धन्यवाद देतो. मी प्रार्थना करतो पवित्र आत्म्याने मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर आणि येणारं वचन हे तुझ्याकडून असू दे. परमेश्वरा माझ्या देवा, मी प्रार्थना करतो केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे, तू बोलावं आम्ही ऐकावं असू दे आणि पवित्र आत्म्याद्वारे आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आम्हाला परमेश्वरा समजणारं अंतःकरण तू दे परमेश्वरा. आणि प्रभूजी मी प्रार्थना करतो आज तुझं वचन आम्हा प्रत्येकाच्या हृदयाशी बोलू दे आणि तुझं गौरव दे. धन्यवाद प्रभू, प्रार्थना ऐकलीस. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. हालेलुया. बरं, आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. आता माझ्याकडे बघा सर्वांनी. येशू ख्रिस्ताला किती शिष्य होते? किती? 12. बायबलच्या वेळेस आपण वाचतो तर 3.5 वर्ष हे 12 शिष्य येशू ख्रिस्तासोबत फिरले आणि राहिले. बरोबर आहे ना? त्या 3.5 वर्षामध्ये तुम्ही जर बायबल वाचलं असेल, मत्तई, मार्क, लूक आणि योहान, तर याच्यामध्ये येशू ख्रिस्ताने सगळ्यात जास्त कोणत्या शिष्याला रागवलं किंवा येशू ख्रिस्त बोलला? काय वाटतं तुम्हाला? बोलणं जास्त खाल्लं, येशू ख्रिस्ताचं खूप बोलणं खाल्लं असा शिष्य कोण आहे बरं? कोण? पेत्र. का बरं असं कधी विचार केला? पेत्राने खूप बोलणे खाल्ले येशूचे. पेत्राला खूप राग पडली. येशू ख्रिस्त बऱ्याचदा रागवला पेत्राला. इथपर्यंत बोलला येशू, अरे सैताना माझ्यापासून दूर हो. हे कोणाला बोलला? मला सांगा, यहुदा इस्कारियोतला प्रभू येशू ख्रिस्त रागवला असं बायबल मध्ये आहे का? बोला ना. नाही. वास्तविक बघता येशूला कोण पकडून देणार होता? सैतान कोणामध्ये होता? यहुदामध्ये. पण तरी सुद्धा येशू ख्रिस्त एक पणदा यहुदाला रागवला नाही किंवा त्याला बोलला नाही. पण कोणाला रागवला? पेत्राला. खरं बघायला गेलं तर येशूचा आवडता शिष्य कोण होता? 3 जण होते. कोण कोण? पेत्र, याकोब आणि या 3 जणांना येशू सगळीकडे घेऊन जायचा. मग त्या आवडत्यांपैकी एक कोण होता? पेत्र. मग सगळ्यात जास्त राग आणि सगळ्यात जास्त बोलणं कोणाला ऐकावं लागलं? याचा अर्थ काय होतो? येशू कोणाला रागवतो? ज्याच्यावर जो प्रभूच्या अधिक जवळ आहे ना, परमेश्वर त्याला अधिकाराने बोलतो. आमेन. जो प्रभू ज्याच्यावर अधिक प्रेम करतो ना, प्रभू त्यालाच फटके मारतो. लक्षात घ्या. यहुदा इस्कारियोतला 3.5 वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच रागवलं नाही. पण पेत्राने अनेकदा बोलणं खाल्लं. का? कारण प्रभू त्याच्याकडून अधिक अपेक्षा करत होता. काय करत होता? अधिक अपेक्षा. छोटी चूक सुद्धा पेत्राने करू नये ही प्रभूची इच्छा त्या ठिकाणी होती. आणि म्हणून आता पेत्र पाण्यावरून चालला. कशावरून चालला? बायबल असं म्हणतं 12 प्रेषितांपैकी फक्त एक पेत्र हा कशावरून चालला? पाण्यावरून. पण ज्या वेळेस पेत्र बुडायला लागला, येशू ख्रिस्ताने त्याला हात दिला आणि धरलाने काय म्हटलं? अरे अल्पविश्वासी. काय म्हटलं? येशू ख्रिस्ताने शाबासकी दिली का त्याला? की वा रे वा, या 12पैकी 11पैकी फक्त पेत्रा तूच पाण्यावरून चालला, शबास, तू आज पाण्यावरून चालला. शाबासकी दिली नाही. शाबासकी का नाही दिली? कारण पाण्यावरून चालला, पण नंतर काय झाला? बुडाला. पुन्हा काय झाला? पण जो व्यक्ती बुडत असतो ना, तेव्हा त्याच्याबद्दल शाबासकी कशी दिली? लक्षात घ्या. सुरुवात तुम्ही काय केली हे महत्वाचं नाहीये, पण तुमचा शेवट कसा होतोय हे महत्वाचं आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस पेत्र पाण्यावरून चालत होता ना, प्रभू खुश होता. पण तोच पेत्र जेव्हा बुडायला लागला ना, प्रभूला त्रास झाला. कारण देवाची अपेक्षा होती की तू पूर्ण पाण्यावर थेट पर्यंत चालणं आवश्यक होतं. आमेन. तुझा विश्वास शेवटपर्यंत टिकून ठेवणं आवश्यक होतं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने पेत्राला शाबासकी नाही दिली. उलट काय म्हटला? अरे अल्पविश्वासी. काय म्हटला? लक्षात घ्या, येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा पेत्राला
दटावतोय ना, बोलतोय ना, रागावतोय ना, त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. ते चांगल्यासाठी आहे. बोला कशासाठी आहे? जेव्हा देव आपल्याला दटावतो, रागावतो, फटकारतो, लक्षात घ्या ते कशासाठी असतं? बोला बोला कशासाठी? चांगले. कारण ज्याच्यावर तो प्रेम करतो त्यांनाच तो काय देतो? फटके मारतो. आणि ज्यांना फटकेच मिळत नाही याचा अर्थ देव त्यांच्यावर प्रेम करत. यहूदा इस्करियोतला सोडून दिलं होतं. सोडून दिलं होतं त्याला. का? कारण माहिती होतं प्रभूला याला बोलून फायदा नाही, याला रागावून फायदा नाही. येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षात यहूदाला कधीच बोलला नाही. पण तुम्हाला माहिती पेत्राला अनेकदा बोलला, पेत्राला अनेकदा रागवलं, पेत्राला म्हटलं अरे सैताना माझ्यापासून दूर हो. यहूदाला नाही म्हटलं, ऑलरेडी त्याच्यात सैतान होता, पण तरी नाही म्हटलं की अरे सैताना माझ्यापासून दूर हो. पण त्या ठिकाणी पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त बोलतोय. आमेन. तर आज विश्वास ठेवू, काहीतरी देव आपल्याशी बोलेल. आमेन. आणि जे बोलेल ना ते ऐकण्याची आपली तयारी असली पाहिजे. आहे का तयारी? कारण जितक्यांवर तो प्रेम करतो तितक्यांनाच तो काय मारतो? फटके मारतो. हालेलुया. सगळ्यांनाच मारेल अशातला भाग नाहीये, पण बऱ्याचदा लागतात ना. ज्याला गरज असते त्याला काय होतात? लागतात. पण ते फटके आनंदाने आणि प्रेमाने सहन करा. याचा अर्थ होतो की परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर फार प्रेम करतो. आमेन. आज या ठिकाणी 2 कार्यक्रम आहेत. एक लहान लेकराचं मला वाटतं नामकरण पण आहे आणि एक वाढदिवस पण आहे. 2 गोष्टी आहेत. आज एक वचन आपण बघू आणि विश्वास ठेवू की त्या वचनातून ना जेवढे मोठे आहेत आपण सर्वजण त्यांना सुद्धा परमेश्वर काहीतरी शिकवेल. तयार आहात? चला वचन काढू. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 13 पासून पुढे आपण वाचू. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 13 पासून पुढे. आता नीट लक्ष द्या. मग येशूने लहान लेकरांना बालकांना स्पर्श करावा म्हणून लहान लेकरांना लोकांनी येशूकडे आणले. पण बायबल असं म्हणतं जेव्हा लेकरांना शिष्य येशू जवळ घेऊन आले तर शिष्य जे होते ना, लेकरांना जेव्हा लोक येशू जवळ घेऊन आले तेव्हा शिष्यांनी लोकांना काय केलं? दटावलं, रागावलं. बोला काय केलं? रागावलं. पुढे ते पाहून येशूला वाईट वाटलं. आनंद झाला का? नाही. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. लहान लेकरांना जेव्हा येशू जवळ घेऊन येत होते ना लोक, त्यावेळेस कोणी त्यांना रागवलं? लोकांना, शिष्यांनी. का रागवलं बरं? का रागवलं असेल तुम्हाला काय वाटतं? कशाला घेऊन आले या लेकरांना? यांना काय गरज आहे येशूची? कारण लेकर आजारी नव्हते. ते लेकर आजारी, परत वाचा ते वचन तुम्हाला कळेल. बघा लोक का घेऊन येत आहेत येशूकडे लेकरांना? की त्याने स्पर्श करावा म्हणून. बोला काय करावा म्हणून? ते लेकर आजारी नाहीयेत, त्यांना आजाराची आरोग्याची गरज नाहीये, तर फक्त त्या आई बापांची इच्छा आहे की येशूने त्यांना काय करावा? स्पर्श. येशूचा स्पर्श व्हावा त्या लेकरांना. म्हणून आई बाप जे आहेत ना ते लेकरांना येशूकडे घेऊन आले. मग पुढे काय म्हटलंय? पण शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले, रागावले आणि दूर केले. यांना नका आणू. काय गरज आहे या लेकरांना येशू जवळ आणण्याची? कारण यांना तर आरोग्याची गरज पण नाहीये. जे येशू शिकवतो त्यांना समजणार पण नाहीये. जे उपदेश येशू देणार आहे ना त्यांना काहीच कळणार नाहीये. मग कशासाठी आणताय या लेकरांना येशू ख्रिस्ताजवळ? लक्षात घ्या. बऱ्याचदा आपली पण ही समज असते. मी अनेक चर्च मध्ये पाहिलेलं आहे, संडे स्कूल का भरवले जातात याचा उद्देश चांगला असला पाहिजे. बऱ्याचदा संडे स्कूल का घेतो आपण? की ज्यावेळेस चर्च मध्ये भक्ती चालू असते, मीटिंग चालू असते, तर लेकरांनी इथं गोंधळ नको करायला म्हणून आपण दुसरीकडे काय घेतो त्यांचं? बोला काय घेतो? हा सगळ्यात चुकीचा उद्देश आहे. लक्षात घ्या. संडे स्कूल यासाठी नका घेऊ की त्यांनी मीटिंग मध्ये गोंधळ नाही करावा. संडे स्कूल हा वेगळा विषय आहे. आमेन. तो चांगला आहे ते घेणं. पण मला एक म्हणायचंय, तुमच्या लेकरांना समजो न समजो, वचन कळो न कळो, आराधना कळो न कळो, गीत गाता येऊ न येऊ, त्यांना भक्तीमध्ये बसवा. आमेन. ही माझी नाही, ही प्रभूची इच्छा आहे. कारण देवाचं वचन काय म्हणतं? लेकरांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई नका करू. शिष्यांना तेच वाटायचं की या लेकरांना काय गरज आहे आता येशूची? अजून तर लहान आहेत ना, अजून यांना समजणार नाही वचन, अजून यांना उपदेश कळणार नाही, मग कशाला इथं गोंधळ घालायला त्यांना
त्यांना आणतायत. येशूने शिष्याने त्यांना दटावलं आणि म्हटलं यांना परत घेऊन जा. नीट लक्ष द्या, तुमच्या लेकरांना वचन कळो न कळो त्यांना देव कळणं गरजेचं आहे. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? त्यांना शिक्षण कळो न कळो त्यांना परमेश्वर कळणं गरजेचं आहे. त्यांना देवाची ओळख हो ना हो त्यांना हे देवाचा स्पर्श होणं गरजेचं आहे. आमेन. जेव्हा तुमची लेकरं देवाच्या उपस्थितीमध्ये येतील ना, मला नाही माहिती त्यांना किती समजेल, पण एक विश्वासाने सांगतो, देव त्यांना स्पर्श करेल. हालेलुया. कारण आई बाप त्याच विश्वासाने या लेकरांना घेऊन आलेले होते. यांनी येशूचं ऐकावं, शिकावं, काहीतरी ज्ञान प्राप्त करावं नाही, फक्त येशूने त्यांना स्पर्श करावा. बोला काय करावा? कारण ज्याला ज्याला येशूचा स्पर्श झाला ना ते सगळं बदललं. आमेन. आणि त्यांचा विश्वास होता की आमच्या लेकरांना जर येशू ख्रिस्ताने स्पर्श केला ना तर आमची लेकरं नक्कीच बदलतील. आमेन. नीट लक्ष द्या, आपले विचार, आपली ज्याला आपण म्हणतो ना आपली बुद्धी, आपली समज, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. बऱ्याचदा आपले विचारच आपल्याला अडखळण ठरतात. बऱ्याचदा आपलेच विचार आपल्याला आशीर्वादित करत नाही. बऱ्याचदा आपली समज जी आहे ना ती आपल्याला प्रभूमध्ये वाढू देत नाही. ही शिष्यांची समज होती की त्यांना असं वाटत होतं की ह्या लेकरांना ह्या वयामध्ये येशूची गरज नाहीये, आता त्यांना येशूची गरज नाही, मग इथं नका त्यांची गर्दी करू, यांना घरी घेऊन जा. पण येशू म्हणतो लेकरांना माझ्याकडे येऊ द्या. ही देवाची इच्छा आहे. ह्या दिवसामध्ये तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा देवाला काय वाटतं याच्याकडे लक्ष द्या. आमेन. परमेश्वराची इच्छा तुमच्या आणि माझ्याबद्दल काय आहे ना याच्याकडे लक्ष द्या. संडे स्कूल घेत जा, पण त्याचा टाइम वेगळा ठेवा. चर्च मध्ये लेकरांना बसवण्याची सवय ठेवा. आमेन. त्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन या प्रियांनो. त्यांना हे नका सांगू की हे तुमच्यासाठी नाहीये आणि संडे स्कूल तुमच्यासाठी आहे. मग त्यांना कधीच नाही वाटणार की ही व्यक्ती आमच्यासाठी आहे. लक्षात घ्या, तुमच्या लेकरांना शिकवत असताना त्यांना अशा पद्धतीने नका शिकवू की तुमच्यासाठी संडे स्कूल आहे आणि ही मीटिंग जी आहे. मी लहान होतो ना, मला अजूनही आठवतं, संडे स्कूलला जायचो. आमचं संडे स्कूल सकाळी असायचं आणि चर्च दुपारून असायचं. मी सकाळी संडे स्कूलला जायचो आणि बळजबरी माझी आई मला दुपारी चर्चला घेऊन यायची. मला काहीच समजायचं नाही. मला खूप राग यायचा. बाकी पोरं बाहेर फिरायचे, बाहेर खेळायचे, मला अजिबात उठू द्यायचे नाही. पूर्ण वेळ मला चर्चमध्ये बसून ठेवायचे. म्हणून ना मला उपासना संगीतातले सगळे गाणे पाठ आहेत. खरंच सांगतो, मी टीम मिशन मध्ये होतो ना, मी लहानपणापासून चर्चमध्ये मला बळजबरी बसून ठेवलं. पण त्याचा एक फायदा झाला की उपासना संगीतातले सगळे गाणे आज पण मला तोंडी पाठ आहे. कारण तेच गाणी पडत होते ना. मला वचन नाही कळायचं. बाळक साहेब शिकवायचे, मी झोपा काढायचो किंवा मला वाटायचं कधी संपेल. तरी आमच्या मिशन मंडळीमध्ये अर्ध्या तासाच्या वर संदेश नव्हता. तेवढाच संदेश व्हायचा. 4 वाजता चर्च असायचं आमचं पिंपळनेरला आणि 5 वाजता संध्याकाळी सुटून जायचं. 1 तास. 1 तासाच्या वर एक काटा सुद्धा इकडे कधी गेला नाही. समजते तुम्हाला? मोजून 2 ते 3 गाणे आणि अर्ध्या तासाचा संदेश, ही आमची व्यवस्था होती पिंपळनेर मंडळीची. पण तो 1 तास सुद्धा मला 10 तासासारखा वाटायचा. का? कारण माझं चित्त असायचं खेळण्याकडं. पण तुम्हाला माहिती, माझी आई मला बळजबरी बसून ठेवायची. पण त्या गोष्टीचा एक फायदा झाला. त्या लहानपणापासून देवाची गीतं माझ्या मनावर ठसले. देवाचं वचन माझ्या मनावर ठसलं. मी पाप केलं, मी चुकलो, मी चुकीच्या मार्गाला गेलो, पण तुम्हाला माहितीये वचन माझ्या अंतकरणात होतं. देवाचं भय माझ्या हृदयामध्ये होतं. परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव मी घेतलेला होता आणि ते वाया गेलं नाही. एक दिवस आला की परमेश्वराने मला वाचवलं. आमेन. एक दिवस आला की देवाने मला धरलं. लक्षात घ्या, तुमच्या लेकरांना देवाच्या उपस्थितीमध्ये आणा. तुम्हाला काय वाटतं हे गरजेचं नाही, देवाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आमेन. आणि म्हणून बायबल असं म्हणतं, शिष्यांनी दटावलं पण येशूने म्हटलं लेकरांना माझ्याकडे येऊ द्या. ते वचन परत वाचा. आता नीट लक्ष द्या. येशू काय म्हणाला ते बघा. येशू काय म्हणाला? बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. देवाचे राज्य कोणासारखे आहे? कोणासारख्यांचे आहे? बालकांसारख्यांचेच आहे. आता नीट लक्ष द्या. हे लहान लेकरू आहे तिथं, तिघं बसलेले आहेत पुढे. बायबल म्हणतं, येशू म्हणतो यांना दटावू नका, माझ्याजवळ येऊ द्या, कारण देवाचं राज्य यांच्या. नीट लक्ष द्या. वचन काय म्हणतं? यांचं आहे असं नाही म्हटलेलं आहे. वचन काय म्हणतंय? यांचं आहे असं म्हटलंय का? नाही. काय म्हणतं? यांच्या. म्हणजे काय?
प्रत्येक लेकरू स्वर्गाच्या राज्यात जातं असं यांच्यासारखे. म्हणजे काय, जसं लेकरांचं मन असतं, जसं लेकरांचं जीवन असतं, स्वर्गाचं राज्य यांच्यासारख्यांचं आहे. आमेन. पुढे काय म्हटलंय पुढच्या वचनात ते वाचा. मी तुम्हाला खचित सांगतो, हा जो कोणी बालकासारखा होऊन हा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, हा त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. वा, देवाचं वचन काय म्हणतात, जो कोणी कणासारखा होईल, बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात मुळीच होणार. आपल्याला कोणासारखं व्हायचंय, कोणासारखं, बालकांसारखं. आपल्याला काय व्हायला आवडतं, लहान का मोठं? प्रत्येकाला ह्या दिवसात काय बनायचंय, मी काय व्हावं, बोला ना, मोठं. लहान व्हायची इच्छा आहे का? खाली बसायला आवडतं का वर बसायला आवडतं? मनात प्रत्येकाची इच्छा कुठं बसायची असते, मला खरं सांगा, खाली का वर? कारण आपल्याला काय व्हायला आवडतं. बरं, लेकरांना मान सन्मान आहे का? हे लेकर इथं बसलेले आहेत, आता माझा सत्कार जर केला इथं, यांच्या मनात येईल का माझा का नाही केला? खरं सांगा ना, अरे बोला, यांच्या मनात तरी येईल का ही गोष्ट? का बरं? कारण ते काय आहे, काय आहे, लहान. आता एक लक्ष द्या, सगळ्यांना गीताची संधी दिली, वेगवेगळ्या मंडळी, यांना नाही दिली. हे रागवतील का पासून, आम्हाला का बरं नाही दिली? बोलतील का? नाही का? कारण ते काय आहे, काही घेणं देणं नाहीये. त्यांना इथं बसवलंय स्टेजवर, लाज वाटते का? आणि तुम्हाला बसवलं तर नीट लक्ष द्या, त्यांना तुम्ही काही करा, कुठेही बसवा, कसंही वागवा, ते शांतच राहतील, ते आनंदीच राहतील, ते खुशच राहतील. म्हणून देवाचं वचन म्हणतं, तुम्ही कसे व्हा, बोला कसे व्हा, ज्यांना मान सन्मानाची अपेक्षा नाहीये, ज्यांच्यामध्ये गर्व अहंकार नाहीये, ज्यांच्यामध्ये मीपणा नाहीये, ज्याच्यामध्ये स्वतःचा काहीच नाहीये, लक्षात घ्या, तसं जोपर्यंत तुम्ही नाही होत ना, तुमचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार. हालेलुया. मोठ्या लोकांनी येशूकडे जावं याच्यापेक्षा प्रभूला काय आवडत होतं, बालकांना माझ्याकडे येऊ द्या. नीट लक्ष द्या, 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री, 12 वर्षापासून जी रक्तस्रावी स्त्री होती, तिला येशू जवळ जाता नव्हतं येत. ती जेमतेम गर्दीमधून गेली आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला. आठवतं तुम्हाला? जक्कई काय होता, जक्कई जकातदार काय होता? मला सांगा, जक्कईला येशू पर्यंत जाता आलं का? जाता आलं का? नाही जाता आलं. प्रतिष्ठित होता ना, पैसा होता की नाही त्याच्याकडे? कारण बायबल मध्ये म्हटलेलं, जक्कई एक धनवान व्यक्ती होता, श्रीमंत व्यक्ती होता, पण गर्दीमुळे त्याचं काही चाले ना. लुकृष वर्तमानात स्पष्ट म्हटलेले, गर्दीमुळे त्याचं काहीच चाले ना. याचा अर्थ गर्दी त्याला मध्ये घुसू देते का? येशू पर्यंत तो जाऊ शकतोय का? नाही. जक्कई नाही जाऊ शकला प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत. भले पद आहे, भले प्रतिष्ठा आहे, भले पैसा आहे, भले संपत्ती आहे, भले तुझा मान आहे, भले तुला लोक ओळखतात, पण त्यामुळे तू येशू जवळ नाही जाऊ शकत. हालेलुया. तुम्हाला माहिती का, जक्कईने प्रयत्न केला येशू पर्यंत जाण्याचा. लोकांना कदाचित तो सांगत असेल, अरे मी जक्कई, मी जकातदार आहे ना, मला पुढे जाऊ दे. घाबरे, कोणीच त्याला पुढे जाऊ देत नव्हतं. येशू मध्ये होता, गर्दीमध्ये. लक्षात घ्या, जोपर्यंत जक्कई स्वतः प्रयत्न करत होता ना, नाही पोहोचू शकला प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत. लक्षात घ्या. मला एक सांगा, लेकरांबाबतीत येशू काय म्हणतो? लेकरांना माझ्याकडे. कोण बोलवतोय लेकरांना? येशू. येशू त्यांच्यासाठी मार्ग मोकळे करतोय, लेकरांना माझ्याकडे येऊ द्या. पण एक श्रीमंत जेव्हा येशूला बघण्याचा प्रयत्न करतोय ना, मार्ग बंद आहेत त्याचे. एक प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा आपल्या प्रतिष्ठेने त्या ठिकाणी येशूला बघण्याचा प्रयत्न करतोय ना, मार्ग बंद आहेत त्याचे येशू ख्रिस्ताला बघण्याचे. पण जेव्हा लेकरं येशू जवळ येत आहेत ना, येशू मार्ग मोकळे करतोय, म्हणतो लेकरांना माझ्याकडे येऊ द्या. इतकं सहज आहे लेकरांना येशू जवळ जाणं. आमेन. म्हणून देवाची इच्छा आहे, तुम्ही कोणासारखे व्हा, कोणासारखे व्हा. लेकरं जे असतात ना, ते कोणत्या वयात आई बापांसोबत जास्त राहतात? कोणत्या वयात? तरुणपणामध्ये. मग जेव्हा ते काय असतात, लहान असतात, बालक असतात, त्यावेळेस ते कोणासोबत राहतात? नेहमी आई बापांसोबत. थोडे मोठे होऊ द्या, तरुण होऊ द्या, त्यांना ते काय करतील? कोणासोबत फिरतील? मित्रांसोबत. बरोबर आहे ना? ते आई बापांसोबत वेळ घालवणार नाही. देवाची इच्छा आहे, तुम्ही कोणासारखे व्हा. म्हणजे तुम्ही जास्त वेळ कोणासोबत राहा? अरे बोला, कोणासोबत राहा? जे स्वतःला लेकरं करतात ना देवाचे, जे बालकांसमान होतात ना, त्यांना नेहमी आई बापाची गरज जाणवते. आमेन. तुम्ही स्वतःला एवढं लहान करा की तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणाची गरज जाणवेल.
देवाची. कोणाची? तो स्वर्गीय बाप आहे ना. आमेन. तो प्रत्येक वेळेस कोणाची गरज जाणवेल? त्या पित्याची. हालेलुया. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त दिवसभर सेवा करायचं आणि रात्री काय करायचं? प्रार्थना. पहाटे पहाटे काय करायचं? त्याला प्रत्येक वेळेस कोणाची जास्त गरज जाणवायची? पित्याची. कारण त्याला माहिती माझा पिता माझ्यासोबत आहे. शेवटच्या क्षणी येशू काय म्हणतो? वधस्तंभावर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त होता ना, तुम्हाला माहिती तो त्याच्या त्रासामुळे नाही रडला, त्याच्यामुळे नाही ओरडला की मला किती वेदना होत आहे, मला हातांना त्रास होतोय, माझ्या पायांना त्रास होतोय, माझ्या पाठीला त्रास होतोय, माझ्या डोक्याला त्रास होतोय. लीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताच्या वेदना शारीरिक नव्हत्या. येशू ख्रिस्त त्या जखमांमुळे नाही ओरडला, पण बायबल म्हणतो वधस्तंभावर असताना येशू एका गोष्टीमुळे ओरडला की माझ्या पित्या तू माझा त्याग का केलास? एली एली लमा सबखतनी, की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? ती एकच गोष्ट येशू ख्रिस्ताला त्रासदायक होती की प्रभू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, पित्या मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुम्हाला माहितीये त्या वेदना त्याला त्रास देत नव्हत्या, त्या जखमा त्याला एवढ्या त्रास देत नव्हत्या जेवढा त्रास त्याला का झाला की पित्याने मला सोडून दिलं, देवाने मला पापामुळे सोडून दिलं, या जगातलं पाप मी स्वतःवर वाहतोय ना, म्हणून पित्याने माझ्यापासून त्याचं तोंड फिरवलं. आणि तुम्हाला माहितीये त्या शेवटच्या क्षणी येशू ख्रिस्ताला त्रास झाला की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? कारण सवय नव्हती ना कधीच पित्यापासून वेगळं राहण्याची. समजते? म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही कोणासारखे व्हा? बोला कोणासारखे व्हा की तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणाची गरज जाणवेल? पित्याची. बोला कोणाची गरज जाणवेल? नेहमी देवाच्या जवळ येणं तुम्हाला आवडेल. तुमच्या त्रासामध्ये, तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या अडचणीमध्ये, तुमच्या समस्यामध्ये, तुमच्या आजारांमध्ये, सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला माहिती का पहिली गोष्ट मी कोणाशी शेअर करेन? देवाशी, पित्याशी. हालेलुया. त्याच्या जवळ रडेल, त्याच्या जवळच हसेल. मी तुम्हाला नक्की सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या. जो व्यक्ती आता छोटे लेकरं असतात ना, मला सांगा कॉलेजमध्ये किंवा सॉरी शाळेमध्ये पहिली दुसरीला तिसरीला जातात, रिझल्ट भेटतो. काय भेटतो? रिझल्ट. पहिला कोणाला येऊन दाखवतात? कोणाला? आई बापांना. का? आनंद असतो. मी काय झालो? पास झालो ना, मी पास झालो. खुश होऊन जातात. त्यांना वाटतं की आई बापांनी माझं कौतुक करावं. याचा अर्थ आनंद झाला तरी कोणाला दाखवतात? पहिले आई बापांना. बोला कोणाला दाखवतात? आणि दुःख झालं तरी मला याने मारलं, कोणाला येऊन सांगतात? आई बापांना. मला याने त्रास दिला, कोणाला येऊन सांगतात? बरं मला काहीतरी पाहिजे, मला चॉकलेट पाहिजे, कोणाला येऊन सांगतात? अरे बोला. म्हणजे बघा गरजांसाठी कोणाजवळ येतात? दुःखामध्ये कोणाजवळ येतात? आनंदामध्ये कोणाजवळ येतात? हे असतात लहान लेकरं. आमेन. जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये छोटं कराल ना स्वतःला, तुम्ही कितीही खुश झाले, पहिले तुम्ही कोणाजवळ याल? देवाजवळ. बोला कोणाजवळ? किती पण खुश होऊ द्या, कितीही चांगली मोठी गोष्ट होऊ द्या, तुम्ही तो पहिला निरोप जगाला नाही कळवणार. तो पहिला निरोप तुम्ही कोणाला कळवाल? देवाला. त्याच्या जवळ याल. याला म्हणतात छोटं होणं. हालेलुया. लहान लेकरांसारखं झाल्या वाचून देवाच्या राज्यात कोणाला जाता येणार? मोठं होण्याची हौस नका ठेवू, लहान करण्याची हौस ठेवा. सगळ्यात कठीण तेच आहे. हालेलुया. समजते का? आज चढावड लागलेली प्रत्येकाची की मी मोठं व्हावं. प्रभू म्हणतो लहान झाल्याशिवाय, या बालकां समान झाल्याशिवाय देवाच्या राज्यात कोणाचाच प्रवेश होणार नाही. हालेलुया. बस प्रियांनो, देवाची इच्छा हीच आहे. स्वर्ग एक अशी गोष्ट आहे ना की जिथे गेल्यानंतर सैतानाचे विचार तुमच्या आणि माझ्या डोक्यात यायलाच नको. सैतानाला काय वाटत होतं माहिती का? लुसिफर नावाचा जो दूत होता त्याच्या मनात एक विचार आला की मी माझं राजासन किंवा सिंहासन कोणाच्या सिंहासनापेक्षा उंच करावं? देवाच्या. बोला कोणाच्या? याचा अर्थ तो जो आहे ना लुसिफर, तो जेव्हा देवाचं सिंहासन बघतोय ना, त्याला वाटत होतं की मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असावं आणि माझं सिंहासन तसंच असावं. नीट लक्ष द्या. लहान लेकरांना काहीच घेणं देणं नाही राहत या बाबतीमध्ये. तुम्ही स्वर्गात गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुद्धा असा विचार यायला नको दुसऱ्याला पाहून. तेवढं निरागस अंतःकरण तुमचं असलं पाहिजे की तिथं गेल्यानंतर आहे ना मी त्या गोष्टी पाहूनच खुश होऊन जाईल. आमेन. मला काही घेणं देणं नाही कोणाला कोणतं पद मिळालेलं आहे. मी खुश आहे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. आमेन. मी माझ्या देवासोबत खुश आहे. लक्षात घ्या. देवाची इच्छा आहे की लहान लेकरांसारखं झाल्याशिवाय तुम्हाला देवाचं राज्य पाहता येणार. मग स्वतःला काय करा? बोला काय करा? हे सगळ्यात कठीण आहे ना. हे सगळ्यात कठीण आहे. मोठं होणं फार सोपं आहे.
आपलं ज्ञान, आपला पैसा, आपलं पद, आपली प्रतिष्ठा हे आपल्याला आपोआप मोठं करतं. पण तुम्हाला माहिती, लहान होणं म्हणजे काय माहिती का? हे सगळं विसरावं लागतं. की मी किती ज्ञानी आहे विसरून जा, मी किती मोठा सेवक आहे विसरून जा, माझ्याकडे किती पैसा आहे विसरून जा, माझी काय प्रतिष्ठा आहे विसरून जा, माझं पद विसरून जा, माझी नोकरी विसरून जा. जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरतात, तुम्ही लहान होतात. हालेलुया. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही बसलेले असतात ना, त्यावेळेस अहंकार आपल्या जीवनामध्ये असतो. आपण स्वतःला लहान करू शकत नाही. नीट लक्ष द्या. म्हणून देवाचं वचन मध्ये या बालकांप्रमाणे झाल्याशिवाय तुम्ही देवाचं राज्य बघू शकत. एक वचन वाचायचं आपण. चला, पहिले शमूएल काढा बरं. पहिले शमूएल 3रा अध्याय वचन 1 वाचा. पहिले शमूएल याचा 3रा अध्याय आणि वचन 1. शमूएल बाळ आता नीट लक्ष द्या. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. हा. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. हा. त्याचे दृष्टांत वारंवार होत नसत. आता बायबल असं म्हणतं की ज्यावेळेस शमूएल बाळ हा शिलो येथील मंदिरामध्ये होता, देवाचं वचन दुर्लभ झालेलं होतं. परमेश्वराचे दृष्टांत कोणालाच होत नव्हते. एली याचक होता, पण तरी सुद्धा एली याचकाला दृष्टांत होत नव्हते आणि देव त्याच्याशी बोलत नव्हता. आता पुढे वाचा. त्यामुळे एकदा असे झाले की एक दिवस असा आला, असे झाले की, एली आपल्या ठिकाणी निघला होता. आता नीट लक्ष द्या. ह्या वचनात काय म्हटलेलं आहे बघा. एली याचक हा आपल्या ठिकाणी निजलेला होता. एली जो होता ना, तो त्याच्या जागेवर आहे, जी त्याची जागा आहे. या वचनाकडे फार गांभीर्याने लक्ष द्या. परत वाचा ते वचन. त्यावेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निघला होता. एली आपल्या ठिकाणी निजला होता. आता या एली याचकाबद्दल जर तुम्ही बायबलमध्ये नीट वाचलं ना, तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल की एलीला बऱ्याचदा जेव्हा तुम्ही जागा असताना पाहतात ना, तर तो एका खुर्चीवर बसलेला असायचा. कशावर बसलेला असायचा? खुर्चीवर. त्याची खुर्ची तो सोडायचा नाही. तो मेला पण कशावर सांगा मला? कशावर मेला? मरेपर्यंत काय नाही सोडली? अरे बोला, मरेपर्यंत काय नाही सोडली? आजकालचे सेवक सेवा सोडतील पण खुर्ची, अभिषेक सोडायला तयार आहेत पण खुर्ची, आम्हाला दृष्टांत नाही झाले तरी चालतील पण आम्हाला काय पाहिजे? एली याचक शेवटपर्यंत कशावर होता? शेवटचा श्वास देखील कशावर घेतला? अरे बोला रे. हे मी नाही सांगत, हे कोण सांगत? देवाचं वचन. नीट लक्ष दे. ही खुर्ची सगळ्यात भयानक गोष्ट आहे, जी कोणाला सुटत नाही. भले सगळं याला चालेल, फक्त काय नको जायला? अरे बोला, काय नको जायला? खुर्ची. आज लोकांना अभिषेकाची गरज नाहीये. लोकांना देवाच्या आत्म्याची गरज नाहीये. परमेश्वराच्या पाचारणाची गरज नाही. जगातली काय पाहिजे आम्हाला? खुर्ची. बोला, काय पाहिजे? या खुर्चीनेच एली याचकाला मारलं. शेवटपर्यंत त्यांनी त्याची जागा सोडली नाही. लक्षात घ्या. पण बायबल असं म्हणतं हा एली त्याच्या जागेवर होता. पण पुढे काय म्हटलंय? त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती. हा. म्हणून त्याला दिसत नव्हते. हा. देवाचा दीप अजून मालवला नव्हता. बायबल म्हणतं त्याला दिसत नव्हते पण खुर्ची सोडत नाही. दृष्टी मंद झालेली आहे पण खुर्ची सोडत नाही. लोकांचे पाप दिसत नाही पण खुर्ची सोडत. स्वतःच्या मुलांचे पाप दिसत नाही तरी खुर्ची सोडत. स्वतःचे मुलं व्यभिचाराच्या पापामध्ये तरी खुर्ची सोडत नाही. लक्षात घ्या. खुर्ची पाहिजे आम्हाला, पद पाहिजे आम्हाला, प्रतिष्ठा पाहिजे आम्हाला. आम्ही ती जागा सोडणार नाही. प्रभू म्हणतो लेकरांसारखे व्हा. बोला, कोणासारखे व्हा? हालेलुया. लेकरांसारखे व्हा ही देवाची इच्छा आहे. काय फायद्याची ती खुर्ची जी तुम्हाला एका दिवशी घेऊन मरेल? त्याच खुर्चीवर जर तुमचा अंत झाला ना प्रियांनो, काय फायदा मला सांगा ना. या एलीच्या जीवनामध्ये तीच खुर्ची होती शेवटपर्यंत, जी त्याने आयुष्यभर सोडली. बाकी त्याला देवाने सोडून दिलेलं होतं. देव सोडून दिलं. मला सांगा ना, श्राप भेटला एलीला. काय भेटला? त्याच्या घराण्याला श्राप दिला की तुझी पिढी आणि तुझे लेकरं भाकरीच्या तुकड्यासाठी मोताज होतील. देवाचं वचन म्हणतं. ते काम मागतील की याचकपणाचं काम कोणीतरी द्या आम्हाला, पण ते तुम्हाला भेटणार नाही. हे श्राप दिला होता देवाने. कोणाला? मग काय चाटायची ती खुर्ची? सांगा ना मला, फायदा काय त्या खुर्चीचा? जर ती खुर्ची तुला श्रापित करते, जर त्या खुर्चीमुळे तुझा काहीच त्या ठिकाणी परमेश्वराच्या दृष्टीमध्ये मान नाही, भले लोक तुझा सन्मान करत असतील त्या खुर्चीमुळे, लोक तुझा आदर करत असतील त्या खुर्चीमुळे, पण एली याचक तू खुर्चीवर असणं गरजेचं नाहीये. तू
गुडघ्यावर असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तू गुडघ्यावर असशील ना तर देवासमोर तुझा सन्मान असणार आहे. हालेलुया. आज परमेश्वराच्या दासांना खुर्चीची नाही गुडघ्याची गरज आहे. लक्षात घ्या, जो परमेश्वराचा सेवक हा गुडघ्यांवर असतो ना देवाच्या समोर त्याचा मान सर्वात जास्त असतो. हालेलुया. परमेश्वराच्या दासांनो, परमेश्वराच्या सेवकांनो, लक्षात घ्या, आपली जागा खुर्ची नाही, आपली जागा परमेश्वराच्या चरणी गुडघ्यावर आहे. जेवढा समय तुम्ही देवाच्या चरणी गुडघ्यावर बसाल ना तेवढे देवाच्या नजरेमध्ये तुम्ही उंच व्हाल. हालेलुया. हालेलुया. खुर्च्या फार भयानक आहेत. चढाओढ लागली जगामध्ये खुर्च्यांसाठीच. आणि या खुर्चीबाई लोकांनी अभिषेक गमवले, लोकांनी सेवा गमवली, देवाचा आत्मा गमवला, देवाचं पाचारण गमवून टाकलं, पण खुर्ची सोडली, खुर्ची सोडली नाही. लेकरं नाशामध्ये गेले एलीचे, पण खुर्ची सोडली नाही. श्राप घेतला परमेश्वराकडून, पण खुर्ची सोडली नाही. नीट लक्ष द्या. काय फायदा तुमचा मोठेपणाचा? या गर्वाचा काय फायदा? त्या पदाचा काय फायदा? त्या प्रतिष्ठेचा काय फायदा? म्हणून तर देव म्हणतो तुम्ही जोपर्यंत बालका समान होत नाही ना तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. कमीपणा नाही राहत. माझ्याकडे बघा, मी ज्या संस्थेमध्ये काम करतो, नोकरीला आहे, आमचे संस्था चालक होते, जर्मनीचे होते, ते एक्सपायर झाले. ते नागपूरला राहायचे. तिथे एक मोठं हॉस्टेल आहे मुलांचं. एकदा काय झालं, ते जिवंत असताना त्या हॉस्टेलमध्ये ना लेकरांसाठी बरेच रूम वगैरे आहेत, संडास बाथरूम आहे. संडासची टाकी जी असती ना, सेफ्टी टँक ज्याला म्हणतात, ती भरून गेली होती आणि सगळं ते घाण पाणी बाहेर येत होतं, चॉकअप झालेलं होतं आणि ते पाणी रिवर्स यायला लागलं होतं. मग भाईसाहेब त्यांना म्हणायचे, भाईसाहेब, ते जर्मनीचे होते. मग सगळ्यांना माहिती होतं ते वास येतोय, ते पाणी बाहेर वाहतंय, पण कोणीच काही करायला तयार नाही. जो तो एकमेकांवर ढकलायचा, कोणी करेल बघू, कोणी करेल बघू, कोणीच करत नव्हतं. एके दिवशी काय झालं, ते भाईसाहेब जे आहे ना, त्यांनी बरमुडा घातली, टी शर्ट घातला आणि डायरेक्ट संडासच्या टाकीत उतरले. कुठे उतरले? आणि जो पाईप चॉकअप झालेला होता ना, हात घातला आणि ती सगळी घाण त्यांनी हाताने बाहेर काढायला सुरुवात केली. जेव्हा तिथच्या कर्मचाऱ्यांना कळलं ना की आपले जे अधिकारी आहेत, साहेब जे, ते कुठे उतरले? सगळे पळत पळत धावत धावत आले आणि म्हणायला लागले, साहेब साहेब साहेब, तुम्ही कसं काय संडासच्या टाकीत उतरले? नीट लक्ष द्या. त्यावेळेस ते काय बोलले, मी संडासच्या टाकीत जरी उतरलो ना तरी तुम्ही मला काय म्हणताय साहेब? तुला काय म्हणताय? मी वर होतो तेव्हा पण काय होतो, आणि आता संडासच्या टाकीत उतरलो तरी काय फरक पडत नाही. हालेलुया. तुमचं जीवन असू द्या, तुम्ही खाली बसले तरी साहेब असले पाहिजे. खुर्चीची गरज, अरे बोला, खुर्चीची गरज नाही. लक्षात घ्या, ज्याला देव उंच करतो ना त्याला कोणीच खाली पाडू शकत, आणि ज्याला देव खाली पाडतो ना त्याला कोणीच उंच करू शकत. त्याला तुम्ही कितीही खुर्च्या द्या, तो खुर्चीवरच मरेल. ती खुर्ची पडून मेला तो. लक्षात घ्या, कारण देवाने त्याला त्या ठिकाणी पाडलेलं होतं. पण ज्याला देव उंच करतो ना त्याला तुम्ही कितीही अपमानित करा, कितीही घालून पाडून बोला, त्याचा सन्मानच होईल. आमेन. नीट लक्ष द्या. समजतं मी काय सांगतोय? किती अपमानित होऊ द्या, पण ज्याला देवाने उंच केलेला त्याचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही. योसेफाला किती अपमानित केलं, पण झाला काय? सन्मान. बोला, काय झाला? दानियेला बाबतीमध्ये खोटे खोटे आरोप केले गेले तरी दानियेलाचा काय झाला? सन्मान. नीट लक्ष द्या. ज्यांच्या बाबतीमध्ये बायबल मध्ये दिसतं, ज्यांच्या बाजूने परमेश्वर उभा आहे ना त्यांचा सन्मानच झालेला आहे. आणि ज्यांनी स्वतःचा सन्मान केला ना देवाने त्यांना धुळीस मिळवलेला आहे. खुर्च्या सोडा आणि काय व्हा? बालक व्हा. बोला, काय व्हा? याचा अर्थ असा होत नाही, काही लोक असं म्हणतील की जेवढे खुर्चीवर बसलेले मी त्यांना बोलतो. बिलकुल नाही. खुर्च्या सोडा याचा अर्थ काय होतो? अहंकार सोडा. बोला, काय होतो? अहंकार सोडा. मी पण. येशू ख्रिस्त काय शिकवतो मला सांगा. जर तुम्ही एखाद्या सभास्थानात जाता तर पहिले तुम्ही काय करा? कुठून सुरुवात करा बसायची? खालून. मग तुम्हाला काय करतील? उठवतील आणि वर बसवतील. मी बघत होतो आल्यापासून सय्यद पास्टर प्रत्येकाला घेऊन येत होते आणि कुठं बसवत होते? म्हणून जेवढे वर बसलेले आहेत ना ते त्यांनी बसवलेले आहे. हालेलुया. म्हणून तुम्हाला सन्मान बरोबर भेटला वचनाप्रमाणे. आमेन.
म्हणून वरच्या लोकांसाठी मी बोलत नाही, पण काही लोक असतात व्यभिचारात पडलेले असतात, पण काय पाहिजे? अरे बोला, 2 नंबर कमवतात तरी काय पाहिजे चर्चमध्ये? दारू पिऊन बाहेर फिरतात तरी चर्चमध्ये काय पाहिजे? लवाड्या करतात तरी त्यांना चर्चमध्ये काय पाहिजे? थोडं सुद्धा 5 मिनिटाचं प्रार्थनेचं जीवन नाही तरी त्यांना चर्चमध्ये काय पाहिजे? तुमच्या खुर्च्या देव पाडेल, लक्षात घ्या. तुम्हाला खुर्चीवरून कोण पाडेल? देव पाडेल. का? कारण ह्या खुर्च्या तुम्ही कमवताय, तुम्ही मिळवताय तुमच्या पद्धतीने. ज्याची लायकी नसती ना देव त्याला खुर्चीवरून पाडतो. एलीला पाडलं परमेश्वराने. बायबल म्हणतो तो उपडा पडला त्या खुर्चीवरून आणि त्याने प्राण सोडला. नीट लक्ष द्या, ज्याला देव वर बसवतो त्याला कोणी खाली करू शकत नाही. आणि जर चुकीच्या गोष्टीमध्ये जर कोणी बसलेला असेल ना, परमेश्वर त्याला खाली पाडल्याशिवाय राहत नाही. हा, म्हणून एली याजकाला पडावं लागलं, पडला तो त्या खुर्चीवर. आणि बायबल म्हणतं त्याचा अंत त्या ठिकाणी झाला. कसे व्हा? बालका समान. बोला कसे व्हा? हा मीपणा, हा अहंकार, हा गर्व अजिबात नाही. देवाची इच्छा आहे बालका समान व्हा. एली याजकाच्या बाबतीमध्ये लिहिलंय त्याची दृष्टी मंद झालेली होती, त्याला दिसत नव्हतं. काय दिसत नव्हतं? पाप दिसत नव्हतं, चुका दिसत नव्हत्या, योग्य अयोग्य दिसत नव्हतं, स्वतःची मुलं व्यभिचार करतात मंदिरामध्ये ते दिसत नव्हतं. हा एली याजक आहे आणि त्याला काय पाहिजे? खुर्ची. समजतंय का? काय फायदा मग ती खुर्ची घेऊन जर तुला दिसत नाही व्यवस्थित की मंदिरामध्ये काय चाललेलं आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये कोणतं पाप होतंय ना हे तुला जर दिसत नाहीये ना, तर काय फायदा तुझा त्या खुर्चीवर बसून? म्हणून बायबल म्हणते त्याची दृष्टी मंद झालेली होती. पुढे वाचा. हा, हालेलुया. ही शमूएलाची जागा आहे, ही एका लेकराची जागा आहे. कुठं? जिथं देवाचा कोश होता. बायबल म्हणतं तिथं शमूएल काय करत होता? त्याची जागा नव्हती ती जागा कोणाची होती? देवाची. हो बोला, कोणाची? एली कोणाच्या जागेवर झोपलेला आहे? स्वतःच्या. बोला, कोणाच्या? आणि शमूएल कोणाच्या जागेवर झोपलाय? देवाच्या. त्याला स्वतःची जागा नाहीये. शमूएल जो आहे ना तो देवाच्या जागेत झोपलाय, एली स्वतःच्या जागेत झोपलाय. लक्षात घ्या, जे लेकरू असतं ना त्याला स्वतःची जागा नसते. लहान लेकरांना स्वतःचा बेडरूम असतो का? आपल्याकडे तरी नसतो. विदेशामध्ये लहानपणापासून वेगळ्या बेडरूम मध्ये टाकतात त्याला. आपल्याकडे छोटे लेकर आई बापांसोबतच चिटकून झोपतात. खरं की खोटं आहे? अरे बोला, लहान लेकरांना स्वतःची गाडी असते का? नाही. त्यांचं स्वतःचं काही नसतं, त्यांचं सगळं सार्वजनिक असतं ना. आई बाप जे देतील ते कपडे घालायचे, जे खायला देतील ते खायचं, जिथं घेऊन जायचं तिथं जायचं, ज्या शाळेत ऍडमिशन केलं. लहान लेकरांचं स्वतःचं काहीच नाही राहत, सगळं डिपेंड असतं, आई बापांवर अवलंबून असतं. शमूएलाची जागा कुठं होती? देवाच्या कोशाजवळ. बोला, कुठं होती? जी देवाची जागा होती ना तीच कोणाची जागा होती? शमूएलाची. हालेलुया. म्हणून परमेश्वर एलीशी नाही बोलला, कोणाशी बोलला? शमूएलाशी. बोला, कोणाशी बोलला? जेव्हा तुम्ही तुमची जागा सोडून देवाच्या जागेवर येतात, जेव्हा तुम्ही तुमची जागा सोडतात आणि परमेश्वराच्या जागेवर येतात ना, तिथं देव बोलायला सुरुवात करतो. आमेन. तिथं परमेश्वर तुमची भेट घेतो. परमेश्वर तुमच्या जागेवर येऊन तुमच्याशी नाही बोलणार. परमेश्वर तुमच्या पदावर येऊन तुमच्याशी नाही बोलणार. तुमच्या अहंकारामध्ये परमेश्वर तुमच्याशी नाही बोलणार. जोपर्यंत तुमचं पद, प्रतिष्ठा, सन्मान तुम्ही धुळीस मिळवत नाही, देव तुमच्याशी बोलणार नाही. हालेलुया. मी शिक्षक आहे ना घरी, इथं नाही, देवाच्या उपस्थितीमध्ये नाही. जेव्हा मी प्रार्थनेला बसतो तेव्हा मी शिक्षक नाही राहत, तेव्हा मी अभिषिक्त दास नाही राहत, तेव्हा मी परमेश्वराचा एक लेकरू असतो. आमेन. जर एक दास म्हणून जर मी प्रार्थना करेल ना, देवाला नाही आवडणार. एक अभिषिक्त म्हणून मी प्रार्थना करेल ना, देवाला नाही आवडणार. एक प्रचारक म्हणून मी प्रार्थना करेल ना, देवाला नाही आवडणार. एक प्रोफेसर, एक शिक्षक म्हणून मी प्रार्थना करेल, देवाला नाही आवडणार. पण जेव्हा एक लेकरू म्हणून प्रार्थना करेल ना, माझा देव, माझा बाप माझ्या सोबत असेल. हालेलुया. मला माझी जागा सोडावी लागेल आणि देवाच्या जागेवर यावं लागेल. आमेन. याला म्हणतात लहान होणं. हालेलुया. याला म्हणतात लहान होणं. आणि जोपर्यंत तुम्ही हे करत नाही, स्वर्गाच्या राज्याचे स्वप्न बघायचे नाही. हे परमेश्वराचं वचन आहे. आमेन. आपल्याला मोठं व्हायचंय. देव काय करायला बघतोय आपल्याला? बोला, काय? लहान. हा, स्वतःची जागा सोडा. शमूएलाने सोडली आणि तो देवाच्या उपस्थितीमध्ये झोपत होता.
तिथंच राहत होता. आणि बायबल म्हणतं कोणी हाक मारली त्याला? परमेश्वराने. हालेलुया. देव तिथंच हाक मारेल जिथं देवाची जागा आहे. आमेन. तुम्ही तुमचे कामं करत फिरताय, तुम्हाला कसं काय परमेश्वराची वाणी ऐकायला येईल? तुम्ही तुमच्या जागा सोडायला तयार नाही, परमेश्वराची वाणी कशी ऐकायला येईल? लोक प्रार्थना करतात, हो ख्रिस्ती लोक, मला माहिती आहे सगळे लोक प्रार्थना करतात, पण कशी? स्वतःबद्दल कधी विचार केला का कशी प्रार्थना करतो आपण? ज्या बिछाण्यावर झोपायला जातो ना, तिथं मांडी घालून प्रार्थना करतो आपण. प्रार्थना तशी नाही केली जात. प्रार्थना तुमच्या जागेवर नका करू, देवाच्या जागेवर येऊन करा. हालेलुया. हे पाहिजे प्रार्थनेसाठी. याला म्हणतात सरेंडर होणं, याला म्हणतात देवाच्या चरणी झुकणं. आमेन. जिथं तुम्ही कॉटवर झोपतायत ना, त्या कॉटवर नका प्रार्थना करू, ती देवाची जागा नाहीये. जिथं पण एक जागा असली पाहिजे प्रत्येकाच्या घरात. काय असली पाहिजे? काय असली पाहिजे? जिथं तुम्ही कोणाला भेटाल. बोला, कोणाला भेटाल? टीव्ही साठी जागा आहे ना, आहे का नाही? अरे बोला. मग जगातल्या हिरो हिरोईनला भेटायसाठी जागा आहे तुमच्या घरामध्ये, पण जिवंत देवाला भेटण्याची जागा नाहीये. टीव्ही जो असतो ना, टीव्ही, ह्या दिवसामध्ये आपण तिथं अनेकांना भेटतो. भले तुम्ही पिक्चर पाहत नसाल, संदेश तर ऐकतात ना, ऐकतात की नाही? सूरज प्रेमाने असतील, अरुण थॉमस असेल, अजून अमोल सिंग असतील, अजून देवाचे दास आहेत अंकित सेजवान सारखे अनेक लोक चिटकलेले असतात त्याला. म्हणजे टीव्हीला सांगतोय मी, जागा आहे ती भेटण्याची. मला काय जागा आहे ती भेटण्याची? मला एक सांगा, ती जागा आहे ना, तशी देवाची एक जागा असू द्या की जिथं फक्त तुम्हाला कोण भेटेल? बोला, कोण भेटेल? नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. जेव्हा शिंदे सर प्रचार करतायत ना, देव नाही भेटणार तुम्हाला, पण देव तुम्हाला कुठे भेटेल माहिती का? जिथं फक्त तुम्ही देवासाठी बसलेले आहात. हालेलुया. फक्त देवा, मला तुझ्याशी बोलायचंय, तुझ्या जवळ रडायचंय, तुझ्या जवळच हसायचंय, आणि तुझ्या जवळच मन मोकळं करायचंय. तिथं परमेश्वर तुमच्याशी बोलेल. आमेन. आपली जागा सोडा आणि देवाच्या उपस्थितीमध्ये या. तुम्हाला माहिती, आज सगळ्यात महत्वाचं हेच आहे. हालेलुया. समजतंय का? आजकालचे लेकरं आई बापांसोबत पण जास्त वेळ घालवत नाही. छोटे लेकरं कोणासोबत घालवतात बरं जास्त वेळ? हा, बोला, कोणासोबत? मोबाईल सोबत. मोबाईल मध्ये कोण असतं? लहान लेकरं काय पाहतात मोबाईल मध्ये जास्त करून? कार्टून ना, कार्टून, व्हिडिओ गेम्स, बरोबर आहे ना? डोरेमॉन, रील्स. स्वतःच सांगतो का त्यांचं सांगतो? प्रवीणला मी पहिलेपासून ओळखतो, खूप चांगला पोरगा आहे तो. माझ्या सारखाच चांगला आहे. नीट लक्ष द्या. लहान लेकरं जे असतात ना, ते मोबाईल मध्ये या दिवसामध्ये आपण पाहतो त्यांना कार्टून पाहायला आवडतं, बरोबर आहे ना? त्या कार्टूनच्या पायी ते कोणाला वेळ देत नाही. कोणाला? आई बापांना. त्या व्हिडिओ गेमच्या पायी कोणाला वेळ देत नाही. अरे बोला, आई बापांना. तो जो मोबाईल आहे ना, मला एक सांगा, कार्टून मध्ये त्यांना पाप करणं शिकवलं जात नाही. कदाचित म्हणतोय मी, त्याच्यामध्ये पण ना ते चांगल्या गोष्टी बघत असतील. कार्टून मध्ये निरागसता असते, माहिती का? त्याच्यामध्ये काही पाप बीप नाही राहत. एक निरागसता असते, उडतायत, फिरतायत, काहीतरी चमत्कार होत आहेत, त्यांना बघायला आवडतं त्या ठिकाणी. ते पाप नाहीये किंवा चुकीचं नाहीये मी म्हणतो, पण तुम्हाला माहितीये त्याच्यामुळे ते एक चांगली संगती गमावतात. कोणासोबत? आई बापांसोबत. बोला, कोणासोबत? आज मी तुम्हाला सांगू, देवाच्या लोकांना एक लक्ष द्या. तुमच्याकडे पण मोबाईल आहे, तुमच्याकडे पण टीव्ही असेल. एवढा वेळ तासांकडे बघण्यापेक्षा ना, काही वेळ देवाकडे पण बघा. हालेलुया. फक्त वचन ऐकणं ही धार्मिकता नाहीये. देवाच्या चरणी बसून त्याला बघणं आणि त्याचं ऐकणं ही पण धार्मिकता आहे. आमेन. देव तुमच्याकडे काय अपेक्षा करतोय माहिती का? या दिवसामध्ये त्याच्यातून बाहेर निघा आणि देवाच्या जागी येऊन बसा. आमेन. लहान करा स्वतःला, छोट करा स्वतःला, आणि परमेश्वराला म्हणा, प्रभू मला तुझ्याशी भेटायचंय. आमेन. रडा त्याच्याजवळ, हसा त्याच्याजवळ, मन मोकळं करा त्याच्याजवळ. लेकरांसमान देव तुम्हाला बघू इच्छितो. आमेन. कारण नाही लागत लेकरांना आई बापांजवळ येण्यासाठी, कारण नाही लागत. बस
वाटलं आईच्या कुशीत जाऊन बसायचं तर येतात, बापाच्या मांडीवर जाऊन बसायचं तर येतात. समजते का? मी काही लेकरं असे पाहिलेले आहेत. मी एका घरात जातो नेहमी, आम्ही जातो भोवरेला, तिथे एक परिवार आहे, योहान ब्रदर आणि त्यांचा परिवार. 2 लेकरं आहेत त्यांची, छोटी छोटी मुली आहेत त्या, क्रेनी आणि ग्रेसी ना, क्रेनी आणि ग्रेसी 2 छोट्या सारख्याच दिसतात त्या. त्यांना कधीही बघितलं ना मी आतापर्यंत, आम्ही गेलो ना, एक मुलगी पप्पांच्या खांद्यावर अशी मान टाकून असते आणि दुसरी मम्मीच्या खांद्यावर मान टाकून असते. काहीच करत नाही त्या, दुसरं चिटकलेल्या असतात, मस्त एकदम छान वाटतात ते. काही घेणं देणं नाही राहत त्यांना बाकी जगाशी. मस्त असे खांद्यावर असे डोकं ठेवून बसतात दोघं. इतकं छान वाटतं ना ते बघायला. आज तुम्हाला माहिती, देव ना त्याचा खांदा रिकामा झालेला आहे, कारण डोकं टेकायलाच कोणी नाहीये. कोणताच मुलगा त्याच्याजवळ जाऊन डोकं टेकायला तयार नाहीये. देवाची सेवा करायची सगळ्यांना, देवाची आराधना करायची सगळ्यांना. पण तुम्हाला माहिती, देव अपेक्षा करतोय, या रे इथं आणि जरा मला तुम्ही टेकून तर बसा योहानासारखं. बायबल म्हणतं योहान हा परमेश्वराच्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला असायचा. बोला काय उराशी? आता माझ्याकडे बघा, नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताने एकदा शिष्यांना सांगितलं, माझ्याकडे बघा, येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं, तुमच्यातलाच एक जण मला काय देईल? धरून देईल. मला काय देईल? हा. तर बायबल असं म्हणतं, पेत्राने एका शिष्याला, जो येशूच्या उराशी टेकलेला होता, त्याला खुणावलं. काय केलं? आणि काय म्हटलं? विचार तो कोण आहे? कोणाला खुणावलं? जो येशूच्या उराला काय करत होता? टेकलेला होता, त्याला खुणावलं आणि म्हटलं विचार त्याला, तो कोण आहे? का बरं पेत्राला डेअरिंग नाही झाली डायरेक्ट येशूला विचारण्याची? पेत्राला काय वाटलं, येशू कोणाला उत्तर देईल? योहानाला, जो कुठं टेकलाय? उराशी टेकलाय. हालेलुया. कदाचित पेत्राला माहिती होतं तेवढा जवळचा संबंध माझा नाहीये जेवढा कोणाचा आहे? योहानाचा आहे. म्हणून त्याला खुणावलं. विचार त्याला, तुला सांगेल कदाचित, मला नाही सांगणार. मला तर रागवतो, अरे सैताना माझ्यापासून मला रागवतो, मला कदाचित नाही बोलणार, पण तुला सांगेल कदाचित. म्हणून तो योहानाला खुणावतो. विचार त्याला. जो प्रभूच्या उराशी टेकलेला असतो ना, लक्षात घ्या, येशू त्याला मनातल्या गोष्टी सांगतो. आमेन. त्याच्यापासून काहीच लपून ठेवत, काहीच करू नका. मी तुम्हाला सांगतो, काहीच करू नका. नुसतं प्रभूच्या उराशी टेकून राहा. बोला काय राहा? उराशी टेकून राहा. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला लागतील. आमेन. खूप ज्ञानी होण्याच्या मागे नका लागू. खूप ज्ञान फुगवतं देवाचं वचन म्हणतं. काय ज्ञान फुग? आज फुगलेले बेडकं खूप आहे, आपल्याला ती गरज नाही. आता फक्त ना देवाच्या काय करा? उराशी टेकून राहा. त्याचे मन कळू द्या तुम्हाला, त्याचं हृदय कळू द्या, त्याचे विचार कळू द्या, की देवाला काय अपेक्षा आहे ना हे कळू द्या. त्याच्या हृदयातले विचार तुम्ही जाणून घ्या, जर तुम्ही त्याच्या हृदयाला टेकलेले असाल. हालेलुया. मी रोज प्रार्थनेला बसतो. मी खूप कमी प्रार्थना करतो. जास्त वेळ मी त्याची आराधना करतो आणि बस त्याच्याबद्दल विचार करतो. मला असं वाटतं ना, मी बस त्याच्या उराशी टेकलेलो आहे. हालेलुया. काय खूप मागू नका, त्याला माहिती आहे सगळं तुम्हाला काय पाहिजे. आमेन. त्याला सगळं माहिती आहे. तुम्ही जेव्हा त्याच्या चरणी बसतात ना, तो ओळखून घेतो तू का आलेला आहे. तुम्ही मागूच नका, तुम्हाला मागण्या पलीकडे तो देणारा परमेश्वर आहे. आमेन. उगाचच मागून कशाला व्हॅल्यू कमी करतात? समजतंय का? प्रभूच्या चरणी बसणं ना, त्याच्या उराशी टेकणं आहे प्रियांनो. त्याची आराधना करा, त्याची वर्शिप करा, रडा त्याच्या जवळ. मी तुम्हाला सांगतोय, आनंदाने. नुसतं त्रासातच नका रडू, कधी कधी खुशीत पण रडा. समजतंय का? बऱ्याच आई बापांच्या, आता नेहरू सर इथे, ताई इथं बसलेले आहेत, त्यांचे 2 लेकरं बाहेर आहेत ना, दीदी आणि अजून दादू पण बाहेर आहे. लेकर खूप दिवसांनी भेटले, रडू येतं ना. घरातून शिक्षणासाठी बाहेर गेले तरी मग डोळ्यात काय येतं? आईच्या पाणी येतं. भीमसिंग पास्टरच्या मुली चालल्या होत्या, काल ताईंचं तोंड उतरलं होतं, पण त्या थांबून गेल्या. परत त्यांनी सरप्राईज दिलं. आज पण देतात का काय माहिती, पण लेकरांबद्दल लगेच डोळ्यात पाणी येतं आई बाबांच्या ना, की खूप दिवसांनी भेटले ना. आहे का नाही? तुम्हाला माहिती का, जेव्हा तुम्ही देवाजवळ जातात ना, देवाला तसंच पाणी येतं. खूप दिवसांनी भेटले. तुम्हाला वाटतं तुम्ही रोज प्रार्थना करतात, देवासाठी ना तुमचे 24 तास खूप झाले. खूप मोठा टाइम आहे परमेश्वरासाठी तो.
तुम्हाला असं वाटतं की मी 24 तास प्रार्थना, म्हणजे 24 तासात एकदा प्रार्थना, देवासाठी मोठा टाइम आहे. देव तसाच रडतो जसं तुम्ही 24 महिने दूर होते त्याच्यापासून. हालेलुया. अपेक्षा आहे परमेश्वराला या त्याच्याजवळ. आणि जसं बाप आई बाप भेटल्यानंतर अनेक दिवसांनी तुम्हाला आनंद होतो ना, आणि आनंदाचे अश्रू बाहेर येतात ना, तसं देवासोबत बसल्यानंतर फक्त अशा आनंदाने रडा. तरी मी तुम्हाला सांगतो, काहीच मागण्याची गरज नाही, सगळं भेटेल तुम्हाला. हालेलुया. हालेलुया. कळतंय का? माझी बहीण आहे चुलत, धुळ्याला राहते. तिचं छोटासा मुलगा आहे. तू त्याला आता शाळेत टाकलं, ज्युनियरला, नर्सरीलाच आहे वाटतं. 4 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा. त्याला नर्सरीला टाकलं. आता तो शाळेत कधी गेला? किती वर्षाचा आहे? 3. तुम्हाला माहिती काय करावं लागतं तिला? ती रोज त्याला घेऊन स्कूटीवर जाते सोडायला. आणि त्याची शाळा असते 9 ते 11, 2 तास. त्या 2 तास तिला त्याच्या समोर बसून राहावं लागतं. तो तिला काय म्हणतो? जायचं. तो थोड्या वेळाने बाहेर येऊन पाहतो ही आहे का. शाळेला तो जातोय पण ड्युटीची सुरू आहे. तिला 2 तास हलता येत नाही. ती प्रत्येक वेळेस पाहतो, तो प्रत्येक वेळेस पाहतो मग मी आहे का, आणि मग खुश राहतो आणि त्याचा खेळतो. तुम्ही काही करा, देव माझ्यासोबत आहे का नाही चाचपून पहा. हालेलुया. खुश व्हायचं जर देव माझ्यासोबत आहे. आमेन. तुम्ही काही कामं करा ना, तुम्ही नोकरी करा, तुम्ही व्यवसाय करा, पण ना चाचपून बघा की देव माझ्यासोबत आहे का नाही. ढुकून बघा त्याला, आहे का प्रभू तू? हा बस बरं आहे आता. आमेन. मी कुठेही जावं आणि काही करो, कोण असला पाहिजे माझ्यासोबत? देव. याला म्हणतात लहान लेकरू. मोठ्या लेकरांना पडलेली नाही राहत. ते उलट म्हणतात बाप दिसला, हे अरे हा कुठून आला. आजकालचे लेकर, तरुण मुलं असे ना, कॉलेजमध्ये चुकून जर बाप निघून गेला ना तर हा कुठून आला. का? कारण अशा गोष्टी बघत जे नको बघायला. तरुण पोरांचा प्रॉब्लेम हा आहे. म्हणून देव काय म्हणतो, तरुण नका होऊ, काय व्हा, लहान व्हा. तरुण जे असतात ना त्यांना आई वडिलांना पाहायला नाही आवडत, ते लपत फिरतात, कारण त्यांचे कामच तसे असतात. पण जे लेकर असतात ना ते आई वडिलांना शोधत फिरतात. आमेन. त्यांना वाटतं आमचे आई बाप नेहमी आमच्या सोबत, म्हणून तुम्ही कोणासारखे व्हा, लहान बाळांसारखे. बोला कोणासारखे. हालेलुया. समजतंय का? देवाचं वचन अद्भुत आहे. आमेन. खूप ज्ञानी होऊ नका, खूप PhD घेऊ नका, खूप काहीतरी ज्ञान साठवल्याने तुम्हाला देव प्रसन्न होणार अशातला काहीच भाग नाही. मी तुम्हाला सांगतो देवाचं ज्ञान काय माहिती तुम्हाला, खरं ज्ञान. जो देवाच्या ज्ञानात खूप वाढतो ना तो खूप लहान बनून जातो. हालेलुया. तो इतका छोटा बनून जातो ना, त्याला स्वतःची प्रतिष्ठा राहत, स्वतःचा मान सन्मान राहत, काहीच फरक पडत. हालेलुया. कळतंय का? शून्य करा स्वतः, लेकरांसारखं करा, आणि नेहमी देवाला शोधा, कुठे माझा बाप, कुठे माझा बाप. आमेन. हेच देवाला आवडतं. बायबल म्हणतं जो स्वतःला बालका समान करतो स्वर्गाचे राज्य त्याच्यासारखेच आहे. आमेन. किती जणांना जायचंय मग स्वर्गात? बाकीच्यांना नाही जायचं? अरे हात तर वर करा. त्याची बी खात्री नाही का तुम्हाला? बळजबरी नाही करणार देव. खूपदा मी असा प्रश्न करतो ना, लोक दुसऱ्यांदा बोलल्यावरच हात वर करतात. काय प्रॉब्लेम काय तुमचा? खरंच जायचं नाहीये का नेमकं काय? आता शेतीमध्ये काहीतरी पेरलंय प्रभू, एवढं पेरलंय ना, आता कसं काय जाऊ? तयार राहा. आमेन. बायबल म्हणतो वेळी अवेळी काय राहा, तयार राहा. हालेलुया. कारण येशू ख्रिस्त सांगून येणार नाही, तो कधी येईल. गेल्या दिवशी कालच मला कोणीतरी बोललं की युट्यूब चॅनलवर कोणीतरी टाकलेलं आहे म्हणे, किती सप्टेंबरला, 24 सप्टेंबरला येशू येणार आहे, रॅप्चर आहे. हा काही ग्रुपवर फिरतंय ते, 24 सप्टेंबरला येशू येणार आहे, रॅप्चर आहे. तारीख देऊन ठेवलेली अजून. जी येशूला माहिती नव्हती ती यांना कशी काय कळली? स्वतः येशू काय म्हणतो, मला सुद्धा या गोष्टी माहिती, फक्त कोणाला माहितीये? पित्याला. मग एवढं तुम्ही डिटेल कसं काय सांगू शकता की 24 सप्टेंबरला येणार आहे, आणि दुसरा झाला मग घ्यायला जातील निघून बाकीचे? लक्षात घ्या. कारण बायबल स्पष्ट म्हणतं माझ्या नावाने शेवटच्या काळी ना, तो इथं आहे तिथं आहे म्हणतील, जाऊ नका. हे शेवटच्या काळाचे लक्षण आहे.
तारीख वार जर कोणी सांगत असेल ना तर ते देवाकडून नाहीये, लक्षात घ्या. कारण बायबलच्या बाहेर देव जात नाही, वचनाच्या बाहेर परमेश्वर जात. जर तो तारीख वार सांगत नाही, तो फक्त चिन्ह देतो. बोला काय देतो? ते तुम्ही ओळखायचं की असं असं घडेल तर समजून घ्यायचं तो कधीही येऊ शकतो. आमेन. चिन्ह घडायला लागलेले आहेत हे मी मान्य करतो, पण तुम्ही हे नाही सांगू शकत की तो आज येईल का उद्या येईल. तो कधी येईल, तो आता पण येऊ शकतो. आमेन. आणि तो अजून 10 वर्षांनी 100 वर्षांनी पण येईल याची काही गॅरंटी नाही. चिन्हाकडे लक्ष द्या जे बायबल मध्ये दिलेले आहे. बहकू नका. हालेलुया. हे अतिज्ञानी लोक आहेत ज्यांनी तारखा काढून ठेवलेल्या आहेत. अशांच्या नादी लागू नका. छोटे व्हा, काय व्हा? लहान व्हा. आमेन. त्याच्या उराशी टेकलेला राहा. जो उराशी टेकलेला असतो ना त्याच्या कानात एक दिवशी परमेश्वर सांगेल तयार राहावर का मी कधी पण येईल आता. हालेलुया. डेट नाही सांगणार पण नेमकं सांगून देईल की आता लवकरच येणार आहे. आमेन. जे उराशी टेकलेले आहे बस तेवढंच करा. खूप काही शिकवण्यासारखं नाही. तुम्हाला मी सांगतो जेवढं प्रभू आज बोललाय ना काफी आहे. आमेन. कारण पुढे अजून 2 प्रोग्राम आहे. मग काय व्हाल? किती जणांना खुर्ची पाहिजे? अरे पाहिजे का? घ्या घ्या घ्या. पाहिजे का बहिणीनं? तुम्हाला तर विचारतच नाही हे लोक. पण मी तुम्हाला सांगू सगळ्यात जास्त खुर्च्या तुम्हाला स्वर्गात भेटतील. कारण प्रत्येक चर्च मध्ये जास्त संख्या कोणाची असते? कोणाची असते? बऱ्याच ठिकाणी मी पाहतो सगळ्यात जास्त संख्या बहिणीचीच असते. जास्त खोल्या आपल्यासाठीच तयार होत आहेत. हालेलुया. नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. खुर्चीची अपेक्षा करू नका. देवाच्या उराशी टेकून राहा. मी सांगतो सगळ्यात मोठी जागा तीच आहे. आमेन. बाकी जगात कोणतीच मोठी जागा नाही. जी येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला जो होता ना योहान, बायबल मधलं शेवटचं पुस्तक प्रगटीकरण त्यालाच प्राप्त झालं. आमेन. प्रगटीकरण काय? सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या योहानाला. पुढे काय होणार आहे कोणालाच नाही कळलं. कोणाला कळलं? फक्त योहानाला. कारण योहान कोणाला पुढे टेकलेला असायचा? येशू ख्रिस्ताच्या उराशी. म्हणून प्रकाशित वाक्य त्याला प्राप्त झालं, प्रगटीकरण त्याला प्राप्त झालं. येणाऱ्या दिवसात काय होणार आहे डिटेलिंग त्या ठिकाणी योहानाला परमेश्वराने देऊन टाकली. आणि बायबल असं म्हणतं, परत एकदा शेवटची गोष्ट सांगतो बंद करतो. 12 प्रेषितांपैकी फक्त योहान होता जो रक्तसाक्षी नाही झाला. बाकी सगळे मेले, कापलं गेलं, मारलं गेलं सगळ्यांना. योहानाला उकळत्या तेलात टाकलं होतं. बोला कुठे टाकलं होतं? तरी काही झालं, जिवंतच बाहेर आला, मेला नाही. शेवटी त्याला धरलं आणि पात्म नावाच्या बेटावर सोडून दिलं. त्यांना वाटलं तिथं मरेल, पण तिथं जाऊन तर अजून वेगळं काहीतरी झालं. प्रकाशित वाक्य प्राप्त झालं. मला काय प्राप्त झालं? जो देवाच्या उराशी टेकलेला असतो ना, तुम्हाला कोरड्या विहिरीत जरी फेकलं ना, मी तुम्हाला सांगतो तुम्ही मिस्र देशाचा अधिपती झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. कुठेही फेकू द्या, काहीतरी अद्भुतच होईल. आमेन. समजतंय का? कुठे टेकलेले राहा? देवाच्या. आणि देवाच्या उराशी लेकरच टेकतात. आमेन. जे लेकर असतात ना तेच आई बापाच्या उराशी टेकलेले असतात, मोठे नाही टेकले. लक्षात घ्या. ती जागा स्वतःची तयार करा. म्हणून बायबल म्हणतं लहान लेकरांप्रमाणे झाल्याशिवाय देवाचं राज्य तुम्हाला पाहता येणार. देव करू या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. डोळे झाकू आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद. धन्यवाद प्रभूजी तुझ्या जिवंत वचनाबद्दल की आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस परमेश्वर. आम्ही छोटं करावं स्वतःला, त्या बालकांसमान आम्ही व्हावं परमेश्वर. ती निरागसता आमच्या जीवनामध्ये असावी प्रभू. मीपणा, गर्व, अहंकार, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी प्रभू आम्ही थोडीच मिळवाव्या. स्वतःला आम्ही झुकवावं आणि आम्ही तुला उंच करावं असं होतं. आमची जागा तुझ्या चरणी आहे परमेश्वर. आम्ही स्वतःला एका लेकरा समान करावं यासाठी तू आम्हाला कृपा आणि अनुग्रह दे. धन्यवाद पिता, धन्यवाद. एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. थैंक यू लॉर्ड. मैं तेरी ही कला हूँ, खुद को तेरे हाथों में दे दूं. मैं तेरी ही कला हूँ,
तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे। मैं तेरी ही कला हूँ, खुद को तेरे हाथों में दे दूं। सर्वशक्तिमान तू ही है, सबको संभालता भी तू है। सर्वशक्तिमान तू ही है, सबको संभालता भी तू है। तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं। यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे। तेरा हाथ ऊपर है मेरे, तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे, यीशु तेरा हाथ ऊपर है मेरे। धन्यवाद पिता। प्रभू जी, तुझा सामर्थ्य, तुझा अनुग्रहकारी, तुझा दयाळू आणि कृपाळू हात आमच्यावर सदाकाळ असू दे परमेश्वर। मी प्रार्थना करतो प्रभू, जसा योहान सदैव तुझ्या उराशी टेकलेला होता, आम्ही तुझ्या उराशी टेकलेला असावं, एका बालका समान, लहान लेकरा समान परमेश्वर आम्ही तुझ्या सोबत असावं, तुझा हात धरून आम्ही चालावं, यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत कर। धन्यवाद पिता, तुझ्या जिवंत वचनाबद्दल केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर। सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तो ऐक। आमेन, आमेन।